विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आपल्या सर्वांना एक नोटीस नंबर 31 सीईटी सेल नीट यूजी 2025 महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील टेंटेटिव्ह शेड्यूल कॅप राऊंड 4 ज्या संदर्भामध्ये आहे त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच वेळा काही गोष्टी एक्सटेंड पण झालेल्या आहेत। म्हणजे आपल्या सर्वांना कॅप राऊंड 4 साठी आपल्याला जे मुदत मिळालेली होती ती म्हणजे 28, 29 आणि 30 हे 3 दिवस होते। म्हणजे आज 29 नोव्हेंबर आहे, तर 30 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला सर्व प्रकारच्या गोष्टी जायचं होतं। परंतु आता मात्र 1 दिवस वाढवून मिळालेला आहे, त्यामुळे त्याला आपण टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॅप राऊंड 4 म्हणजे आता जो 4था राऊंड झालेला आहे बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस म्हणजे ग्रुप बी सीईटी सेल मार्फत असणाऱ्या या कोर्सेस साठीचं जे डेट आहे ती डेट आपल्याला 30 नोव्हेंबर 2025 च्या ऐवजी ती डेट आपल्याला 1 डिसेंबर 2025 च्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला ऍडमिशन घेता येणार आहे। म्हणजे आता ज्या नोटीस मध्ये आपल्याला टेबल नंबर 1 मध्ये सांगितलेलं आलेलं आहे की 30 नोव्हेंबरची तारीख आपल्याला 1 डिसेंबर पर्यंत रिपोर्टिंग करायचं आहे, जी कॅप राऊंडच्या 4 म्हणजे चौथा जो राऊंड झाला होता त्या राऊंडचं 1 दिवसासाठी एक्सटेन्शन मिळालेलं आहे आपल्याला रिपोर्टिंग करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घेण्यासाठी 1 दिवस मिळालेला आहे। आता टेबल नंबर 2 मध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे ते म्हणजे आपण मगाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की जी कट ऑफ डेट आहे ती एनसीआयएसएम न आपल्याला जी 1 तारखेची होती ती डेट आपल्याला एक्सटेंड करून 10 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्याला बीएमएस आणि बीएचएमएस आणि बीयूएमएस च्या ऍडमिशन प्रोसेस साठी वेळ दिलेला आहे। लगेचच सीईटी सेलनं आपल्याला त्या संदर्भामध्ये हे पण दिलेलं आहे, एकतर शेड्यूल दिलेला आहे ते म्हणजे 2 डिसेंबर पासून ते 10 डिसेंबर पर्यंत 2 राऊंड घेण्यात आलेले आहे। आता त्याच्यासाठी बघा कॅप राऊंड 4 साठी आपल्याला सर्वांना 1 दिवस वाढवला आहे, तो 1 तारखेच्या संध्याकाळपर्यंत 1 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत। तर ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस साठी जो सुरू होणार आहे तो म्हणजे आपल्याला 2 डिसेंबरला सुरू होणार आहे। त्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स पब्लिश कधी होणार आहे तर 2 डिसेंबरला होईल। आपल्याला आणखी एकदा चॉईस फिलिंग करण्यासाठी संधी मिळणार आहे बघा, ती 2 दिवस आहे, ते म्हणजे 2 डिसेंबर 2025 पासून ते 3 डिसेंबर 2025 च्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। टायमिंग लक्षात घ्या, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत असतं पण ते आता 6 वाजेपर्यंत आहे। 2 आणि 3 डिसेंबर 2025 च्या 6 वाजेपर्यंत आपल्याला बीएएमएस चे गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि आयक्यू कोट्याचे पुन्हा एकदा चॉईस फिलिंग करता येणार आहे। त्याचा रिझल्ट आपल्याला 4 तारखेला लागेल आणि 5, 6, 7 3 दिवसामध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे। 7 डिसेंबर पर्यंत आपल्याला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करायचं म्हणजे प्रत्यक्ष ऍडमिशन घ्यायचं आहे। त्यानंतर बघा दुसरा जो टॉपिक त्याच्या पुढे येतो ते म्हणजे 8 तारखेला डायरेक्ट तुम्हाला सिलेक्शन लिस्ट ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 2 ची लागेल आणि 9 आणि 10 2 दिवस आपल्याला रिपोर्टिंग साठी डेट दिलेली आहे। आणि कट ऑफ डेट ऑफ ऍडमिशन फॉर बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस ऍज पर कन्सर्न सेंट्रल काउन्सिल नंबर नो ऍडमिशन कॅन बी ग्रँटेड आफ्टर द सेड कट ऑफ डेट। म्हणजेच 10 डिसेंबर 2025 च्या नंतर ऍडमिशन बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस चे होणार नाहीत, हे 100%। आता या शेड्यूल नंतर आपल्या सीएमजी किंवा करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून तुम्हाला एक महत्त्वाचे काही टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामधला जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी झालेला होणार होता असं जे म्हणण्यात होतं आणि त्यांच्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन करता येणार होता त्या गोष्टीला पूर्णविराम मिळालेला आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 144 मार्क्स आहेत आणि इतर कॅटेगरीच्या 113 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचे रजिस्टर्ड कॅन्डिडेट फक्त ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असेच विद्यार्थी या राऊंड मध्ये भाग घेता येणार आहेत। नवीन रजिस्ट्रेशन चालू होणार नाही आणि कट ऑफ जो 10% कमी होणार आहे झालेला आहे असं आपण सर्वजण म्हणत होतो, त्याचा काही उपयोग होणार नाही सध्याच्या हे शेड्यूल नुसार असं दिसत आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा
ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी कर्नाटकमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतील, कारण ते जो टॉपिक आहे तो यामध्ये इन्क्लूड नाहीये. कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी थ्रू एक नोटिफिकेशन निघणार आहे, त्या संदर्भामध्ये त्या गोष्टी होणार आहे. एकदा मी रिवाइज करतो. एक तर या नोटीस नंबर 31 नुसार सीईटी सेलनं बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस साठीच्या ग्रुप बी च्या सर्व कोर्सेस साठी आपल्याला जे शेड्यूल मध्ये चौथा राऊंड जो डिक्लेअर केलेला होता त्याचं रिझल्ट लागलेला आहे. त्याची रिपोर्टिंग 30 नोव्हेंबर उद्या संध्याकाळी 5:30 होतं. ते वाढवून आपल्याला 1 डिसेंबर 2025च्या 6 वाजेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचंय. म्हणजे एक दिवस डेट एक्सटेंड झाले. त्यानंतर मात्र 2 तारखेपासून आपल्याला चॉईस फिलिंग करायची आणखी एकदा. 2 आणि 3 तारखेला 2 दिवस आपल्याला चॉईस फिलिंग पुन्हा एकदा करायची. ही मात्र लास्ट चॉईस फिलिंग आहे. त्यानंतर रिझल्ट लगेच 4 तारखेला लागेल. 5, 6, 7 या 3 दिवस रिपोर्टिंग करायचं. लगेच 8 तारखेला रिझल्ट लागेल आणि 9 आणि 10 तारखेला जे राहिलेले सीट्स आहेत ते 10 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भरले जातील. 10 तारखेला आपला प्रोग्राम कॅन्सल संपून जाईल. आता स्पॉट राऊंड होईल का? 100% होणार नाही असं ह्यातून चित्र दिसतंय. म्हणजे स्पॉट राऊंड होणार आहे का? तर स्पॉट राऊंड होणार नाही असं तरी सध्या तरी चित्र दिसत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, या राऊंड मध्ये सेपरेट रजिस्ट्रेशन करता येईल का? नाही. परत सांगतो, आजपर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना 144 पेक्षा कमी ओपन आणि ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी काही संधी उपलब्ध आहे का? किंवा 113 पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या अदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे का? तर नाही. म्हणजे पर्सेंटाईल कमी आलेला आहे का किंवा आला असेल तर त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्यासाठी बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस साठी ऍडमिशन घेण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध नाही असंच यातमधून दिसत आहे. जर समजा 10 तारखेच्या पुढे एक्सटेंड झाली किंवा काही आणि नंतर कोर्टाचा किंवा CCCचा किंबहुना सीईटी सेलचा काही रूल आला तर मात्र ते बदल होऊ शकतो. पण एनसीआयसीएमच्या रूल नुसार कट ऑफ डेट जर 10 डिसेंबर असेल आणि शेड्यूल जर दिलेला असेल तर कट ऑफ कमी झालेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना जे कॅपराऊंड 4 मध्ये, कॅपराऊंड 3 मध्ये अलॉट झालेलं कॉलेज जॉईन केलेलं आहे, म्हणजे ऍडमिशन घेतलेलं आहे, असे विद्यार्थी या राऊंड मध्ये इलिजिबल असणार नाहीत. आजपर्यंत कुणीही कुठेही जॉईन नाहीये. आता समजा चौथ्या राऊंड मध्ये काही विद्यार्थ्यांना आयक्यू कोट्यामधून किंवा मेरिट कोट्यामधून एखादं कॉलेज मिळालेलं असेल, ते बीएचएमएस असेल किंवा बीएमएस असेल किंवा युनानीचं असेल, ते जर त्यांनी जॉईन केलं किंवा नाही केलं तरी ते सुद्धा या स्टे वेकन्सी राऊंड मध्ये चॉईस फिलिंग करता येणार नाही. स्टे वेकन्सी राऊंड मध्ये सिलेक्शन यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे, आता पहिल्यांदा फ्रेश पुन्हा चॉईस फिलिंग आपल्याला फ्रेश करायची. ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये नाव आलं तर तुम्हाला ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे. घेतलं तर तुम्ही बाद होणार आहे. पुढच्या राऊंड मध्ये ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड मध्ये भाग घेता जाणार नाही. कदाचित ऍडमिशन नाही घेतलं आणि तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्या राऊंड मध्ये तुमचा विचार होणार नाही. त्यामुळे ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 2 मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्याच्यापेक्षा खालची यादी लागेल आणि त्यांना पण ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे. कदाचित समजा 10 तारखेच्या संध्याकाळी जर समजा ऍडमिशन घ्यायचं राहिलंच, म्हणजे आणखी पण काही कॉलेजमध्ये 2-5 सीट राहिले तर त्याचं काय होईल? तर ते आपल्याला सध्याच्या मितीला काही सांगता येत नाही, कारण कट ऑफ डेट जी आहे ती आपल्याला 10 डिसेंबर 2025च्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे, यामधून सिद्ध होते. कदाचित या व्हिडिओमधून तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेले दिसतात. ज्या विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये ट्राय करायचे असे सर्व विद्यार्थी यासाठी ट्राय करू शकतात. किंबहुना ज्यांना काही अडचणी असतील त्या मला विचारू शकतात. काउन्सिलिंगचा मार्ग प्रत्येक टप्प्यावरती आपण सुकर बनवण्यासाठीचा प्रयत्न करत होतो. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आजपर्यंत खूप गोष्टी सांगत आलो, त्या तुमच्या आयुष्यभरात उपयोगी पडण्यासाठी बनत आलो. कदाचित काही विद्यार्थ्यांचे खूप सारे फोन येत होते, आपल्या पेड ग्रुपमध्ये नसताना सुद्धा फोन येत होते. त्यांना आपण देण्याचा प्रयत्न केला. काही जणांना अगदी आपल्या हेक्टिक शेड्यूलमुळे काही बोलताना आमच्याकडून बोलून झालेलं असेल किंवा तुम्हाला माहिती मिळाली नसेल तर त्यासाठी आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्स तर्फे आपल्या सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सर्वांना तुमच्या मिळालेल्या असेल किंवा नसेल, तुमचं जे आयुष्यातला उर्वरित जो भाग आहे त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो नीट काउन्सिलिंगच्या बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएसच्या सीईटी सेल काउन्सिलिंग प्रोसेसच्या 2025-26च्या ऍडमिशन प्रक्रियेमधील ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 1-2 चं शेड्यूल, त्याचबरोबर
कॅप राऊंड 4 मधील 1 दिवसाचं एक्सटेन्शन या संदर्भातला डिटेल इन्फॉर्मेशन मी देण्याचा जो प्रयत्न केला तो तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.